महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। छेडछाड, ब्लॅकमेलिंग आणि पोलीस यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे एक स्वप्नाळू तरुणीच्या आपल्या आयुष्याचा अंत केला। साक्षी कांबळे नावाच्या या तरुणीने मामाच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली। या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी धाराशिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अभिषेक कदम याला अटक करण्यात आली होती, परंतु त्याची जामिनावर सुटका करण्यात आली। तर साक्षीच्या आईने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक भावनिक पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे। त्या पत्रात लिहिले आहे की साहेब, तुम्ही लाडकी बहीण म्हणत राज्यातील अनेक महिलांना आधार दिला, पण माझ्या लेकीला न्याय कोण देणार? साक्षी हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न पाहत होती, पण काही नराधमांनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं। आरोपीने तिच्यावर अत्याचार केला, ब्लॅकमेलिंग केलं आणि तिचे अश्लील फोटो व्हिडिओ काढून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं। या प्रकरणात आरोपीची बहीण पोलीस खात्यात कार्यरत असल्याचं पोलिसांनी यामध्ये दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोपही साक्षीच्या कुटुंबाने केलेला आहे। साक्षीच्या KSK महाविद्यालयात शिक्षण घेत होते, तिथे याआधी 2 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। या आरोपींचे स्थानिक गुंडांशी संबंध असून यामुळे अनेक पीडित मुलींचे पालक पुढे येण्यास धजावत नाहीत, असे या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे थेट आव्हान करत लिहिले की साहेब, तुमच्याकडूनच आता आम्हाला न्यायाची आस आहे, अन्यथा या व्यवस्थेवर आमचा विश्वास उरलेला नाही। तर साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात आणि माध्यमांशी बोलताना आक्रोश केला आहे। त्या म्हणाले की आज माझ्या मुलीचं लग्न होणार होतं, पण लग्नाच्या दिवशीच तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली। छेडछाड, ब्लॅकमेलिंग आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ती कायमची गेली। तर या टोळीनं माझ्या लेकीला मारलं आहे, अभिषेक कदमवर मकोका लावा, त्याला कायम जेलमध्ये टाका, अशी राक्षसी मानसिकता ठेवणाऱ्यांना समाजात मोकळं फिरण्याचा अधिकार नाही, असा संतप्त आरोप त्यांनी मागणी साक्षीच्या आईने केलेली आहे। तसेच साक्षीच्या कुटुंबियांनी पोलिसांवर दुर्लक्ष आणि कार्यक्षमतेचा आरोप केला आहे। आरोपीची बहीण पोलीस दलात असल्याने आमच्यावर दबाव आणला गेला, CCTV फुटेजमुळे आमचं कार्यालय बाहेर ताटकळत दिसतं, तरीही कारवाई झाली नाही। पोलीसच जर साथ देत नसतील तर आम्ही कोणाकडे दाद मागायची, असा सवाल साक्षीच्या कुटुंबियांनी उपस्थित केलेला आहे। तसं बघायचं झालं तर पोलिस संरक्षण करण्यासाठी असतो, परंतु पोलिसावर एवढं दडपण निर्माण केलं जातंय की त्यांच्या हलगर्जीपणामुळे आता या साक्षीच्या कुटुंबाचं असं म्हणणं आहे की पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे किंवा ज्याला अटक केली होती त्या कदमला, आणि या कदमची जी बहीण आहे ती सुद्धा पोलीस खात्यामध्ये आहे, आणि या दबावामुळे त्याला सोडण्यात आलं आणि आमच्या प्रकरणामध्ये हलगर्जीपणा करण्यात आली, आणि याच्यातूनच एका मुलीला आपल्या आईपासून वेगळं व्हावं लागलं। ब्लॅकमेलिंग करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल करून किंवा अशा धमक्या देण्यात आल्या आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करायला लावलं। धक्कादायक बातम्या ह्या बीड जिल्ह्यामध्ये घडत आहेत आणि पोलीस अजून सुद्धा हलगर्जीपणा करीत आहे, हे मात्र दुर्भाग्य म्हणावं लागेल। कारण पोलिसांकडे आपलं रक्षण करते म्हणून पाहिलं जातंय आणि पोलिसावरच विश्वास दाखवला गेला जातोय की बाबा पोलीस आपले रक्षण करते आहेत किंवा आपल्या कुठून तरी आपल्याला आधार देणार आहेत असं मानलं जात आहे, परंतु पोलिसावर दडपण निर्माण करून पोलीस सुद्धा यामध्ये सामील होऊन त्यांना देखील हलगर्जीपणा दिसत आहे। अशा प्रकारचे प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये खूप होत आहेत, कुठंतरी थांबायला पाहिजे। आणि काय बोलावं आता, सध्या अजित पवार देखील पालकमंत्री आहेत बीड जिल्ह्याचे, उपमुख्यमंत्री असून सुद्धा काय सुधारणा बीड जिल्ह्यामध्ये होत नाही, हे मात्र दुर्भाग्य म्हणावं लागेल। आणि अशा प्रकारे साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित आपल्याला न्याय मिळावा आणि तुमच्यावर आस आहे, आणि पोलिसांच्यावर तर काय विश्वास ठेवायचा विषयच राहिला नाही। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय पाऊल उचलतात याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।